आणि यानंतर आपण मुंबईतल्या चेंबूर सिद्धार्थ कॉलनी परिसरामध्ये जाऊयात। सिद्धार्थ कॉलनी परिसरामध्ये पहाटे 5:30च्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे एका घरामध्ये भीषण आग लागली होती आणि याच ठिकाणची पाहणी करण्यासाठी आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचलेले आहेत। त्यांच्या समवेत आता माजी खासदार राहुल शेवाळे देखील पाहायला मिळतात। या आगीमध्ये होरपळून 7 जणांचा मृत्यू झालेला आहे। आज पहाटे 5:30च्या दरम्यानची ही सगळी घटना आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची जी माहिती आहे ती मिळते आणि या आगीमध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे। चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनी परिसरामध्ये आज पहाटेच्या दरम्यान ही भीषण आग लागली होती आणि या दरम्यान आगीमध्ये होरपळून 7 जणांचा मृत्यू झालेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता या संपूर्ण परिसराची या भागाची पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत। अपडेट जाणून घेऊयात। अल्पेश करकरे आपल्यासोबत आहे। अल्पेश, एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला होता। आता या सगळ्याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत। काय तपशील मिळतात? चेंबूर नाका येथील सिद्धार्थ कॉलनी परिसरामध्ये पहाटे आग लागली आणि यामध्ये 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। घटनास्थळी सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्या ठिकाणी आग लागली होती घराला त्या ठिकाणी आगीची पाहणी करण्यासाठी सध्या पोहोचलेले आहेत। सोबत त्यांच्या आपण पाहिलं तर मुंबई महापालिकेचे कर्मचारी असतील, अग्निशमन दलाचे कर्मचारी असतील, तसेच पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी देखील सध्या घटनेची मुख्यमंत्र्यांना माहिती देत आहेत। या आगीच्या घटनेमध्ये गुप्ता कुटुंबियातील 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। यामध्ये आपण पाहिलं तर या घरामध्ये 9 जण राहत होते, त्यापैकी 2 जण ही जखमी आहेत। त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत आणि 7 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय। ही घटना ही शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती मुंबई पोलिसांनी दिलेली आहे। मात्र आपण पाहिलं तर या घरामध्ये मोठ्या प्रमाणात केरोसिन होतं, किराणा मालाचं दुकान होतं असं देखील सांगण्यात येतं आणि त्यामुळेच ही आग मोठ्या प्रमाणात भडकली। खालून या ठिकाणी आपण पाहिलं तर देवाला बत्ती लावतात त्या प्रकारे ती या ठिकाणी बत्ती लावण्यात आली होती आणि त्यानंतर ही आग पुढे बत्ती लावण्यात आली होती आणि त्यानंतर ही आग पुढे वर गेली। वर राहणारे जे 7 जण होते त्यांचा या घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अधिकारी वर्ग हे सध्या घटनास्थळी या घटनेची माहिती घेत आहेत। आपण पाहिलं तर आजूबाजूचे जे रहिवासी आहेत त्यांच्याकडून देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नक्की घटना कशी घडली या संदर्भात माहिती घेत आहेत। आपण पाहिलं तर मुंबईत अशा प्रकारे अनेक ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत आणि यामध्ये आगीची घटना काही नवीन नाही। मात्र आपण पाहिलं तर ही जी आग होती ती शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आहे आणि आपण पाहिलं तर या ठिकाणी ज्या वेळेला आग लागली त्यानंतर लगेचच अग्निशमन दल असेल, मुंबई महापालिकेचे कर्मचारी असतील, स्थानिक असतील, पोलीस असतील यांनी या ठिकाणी येऊन ही आग विझवण्याचा प्रयत्न केला। मुख्यमंत्री आता ज्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांशी पोलिसांशी जो संवाद साधतायत तो संवाद आपल्यापर्यंत पोहोचवता येईल का? नक्कीच आपण तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की काय घडलं याची तेव्हा मुख्यमंत्र्यांकडून चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये जाऊन आता या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यात येतोय, माहिती घेण्यात येते। महापालिका अधिकारी महापालिकेचे अधिकारी यांच्यावर अधिकारी
भाई महानगरपालिकेचे अधिकारी वेळेवर पोहोचले नाही आणि फायरचे पण अधिकारी वेळेवर बोलले झाला विषय मैं आपको दिख रहा है मेरा फोन मैंने ऊपर हैंड किया हुआ है सीएम के पास जल्दी आओ जल्दी आओ कार्यकर्ता आहे राज साहेबांनी खूप सपोर्ट केला माणूस की म्हणून आपण पहिला आतमध्ये जाण्याचं काम केलं. पत्रे भाई आम्ही पत्रे फोडले वेळातच माध्यमांशी या घटनेसंदर्भात संवाद साधणार आहेत. सध्या घटनास्थळावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची संपूर्ण माहिती घेतलेली आहे आणि आता काहीच वेळात या घटनेसंदर्भात जो संपूर्ण आढावा आहे तो मुख्यमंत्री माध्यमांना सांगतील. मुख्यमंत्री या कुटुंबियांना मदत राज्य सरकारकडून कशी करता येईल यासाठी देखील प्रयत्न करणार आहेत. आपण पाहिलं तर छेदीराम गुप्ता ज्या घरातले 7 कुटुंबीय या आगीमध्ये जळून खाक झालेले आहेत त्यांना या ठिकाणी याविषयी देखील मुख्यमंत्री काय बोलतात याकडे लक्ष लागलेलं आहे. मुख्यमंत्र्यांसोबत सध्या झालेली घटना अतिशय सर एक मिनिट सर क्या कहेंगे ये घटना हुआ है सिद्धार्थ नगर है गुप्ता परिवार है सिद्धार्थ नगर मधील एक जे होते आपल्याला आता आपण मॅम सीएम बोलतात सर ये जो घटना हुआ है आप लोगों ने क्या ऐलान किया है? सिद्धार्थ नगर मधले गुप्ता परिवार जे आहे या गुप्ता परिवारावर आज दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. एक अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. त्याच्यामध्ये आग लागून 7 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि 2 लोक जखमी झालेली आहेत. त्या परिवार जे आहे शेदीलाल गुप्ता म्हणून आहेत त्यांना मी भेटलोय आणि झालेल्या दुर्दैवी घटनेची चौकशी होईल आणि योग्य तो निर्णय होईल. परंतु तोपर्यंत या परिवाराला प्रत्येक महिताला 5 लाख रुपये शासनाच्या वतीने मदत दिली जाईल आणि जखमी जे आहेत त्यांचा उपचार शासनाच्या माध्यमातून केला जाईल. आणि या बाबतीमध्ये जे काही इतर जे काही विषय आहेत त्या बाबतीत देखील एका बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल. परंतु पुन्हा ही अशा प्रकारची दुर्दैवी घटना होऊ नये यासाठी जे काही काळजी घ्यायची आहे ती प्रशासन घेईल. आणि आता तात्काळ या परिवाराला प्रत्येकी मैताला 5 लाख रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पुन्हा एकदा सांगतो की जे जखमी आहेत त्यांचा उपचार जो आहे तो सरकारच्या वतीने केला जाईल आणि त्याचबरोबर पूर्ण घटनेची उच्च स्तरीय चौकशी केली जाएगी. सर हिंदी में बताइए जो घटना हुआ है इस बारे में आप लोग की तरफ से क्या कुछ कहा है, क्या कुछ सहायता दिया जा रहा है? बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है. ये गुप्ता परिवार है उसमें 7 लोगों की मौत हुई है, 2 लोग घायल है. शासन की ओर से उनको 5 लाख रुपए की प्रत्येक
जो मृतक है उसको परिवार को दिया जाएगा। 2 लोगों को जो घायल है उनका भी इलाज शासन करेगा। इसकी उच्च स्तरीय चौकसी होगी, इंक्वायरी होगी और दोबारा ऐसी दुर्घटना ना हो। अभी राहुल शवाजी ने कहा है कि ये इसकी पूरी जांच होनी चाहिए और निश्चित रूप से इसमें जो आगे भी ऐसी दुर्घटना ना हो इसके बारे में एक बैठक ली जाएगी और लोगों को पूरी तरह शासन की ओर से मदत दी जाएगी। मुंबईच्या दाटीवाटीच्या असलेल्या अशा झोपडपट्ट्यांमध्ये बऱ्याचदा असं होतं की अग्निशामक दलाची गाडी किंवा ॲम्ब्युलन्स पोहोचण्यासाठी वेळ लागतो आणि त्याच्यामुळे नाही, म्हणून याच्यामध्ये काहीतरी SRAचा पण जो प्रकल्पाचा विषय आहे तोही SRAचा प्रकल्प अडकले आहे आणि त्या बाबतीमध्ये देखील सरकार सरकार पूर्णपणे त्या बाबतीत लक्ष घालेल आणि अशा प्रकारच्या ज्या रखडलेले जे काही झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प आहे, जसं आपण रमाबाई आंबेडकर नगराचा विकास जो रखडला होता तो देखील आता सरकारने सुरू केलेला आहे। त्यामुळे रखडलेल्या ज्या योजना आहेत ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।